सांगाल? हे बघा, पोलीस फौज फाटा आज हे गोळा करायला लागलेले आहेत. पारतंत्र्यात असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं, आम्ही त्यावेळेस पारतंत्र्यात होतो. पण आता कोण जनरल डायर व्हायला कोण तयार आम्ही बघायचं आहे. आम्ही सुद्धा मराठे, देशासाठी लढलेले मराठे आहोत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार होता. जसं ब्रिटिशांच्या काळातले न्यायालय फक्त निर्णय घेण्यासाठी वापरत व्हायचे होते आणि शांततेच्या मार्गाने जालियनवाला बागेत बसलेल्या लोकांवर जनरल डायरनं गोळ्या घातल्या. आज तशीच पुनरावृत्ती करायचा प्रयत्न सरकार जर करत असाल तर आमच्या छातीवर गोळ्या घ्यायची तयारी आमची आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे गृहमंत्री पाठवावेत. बघू आज मैदानामध्ये काय करणार आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले आम्ही मराठी आहोत. आता हे जे भाऊ बोलताय ते अगदी बरोबर आहे. जसं इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड केलं होतं, तसं आताच्या या सरकारला परत जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी घडवायचं आहे का? आंतरवली सराटीमध्ये लाठी चार्ज केला, आमच्या माता भगिनी रक्ताच्या थारोळ्यामध्ये गेल्या. आता परत इथं पोलीस फौज चालू आहे. कोर्टाला पुढं करून हे या ठिकाणी मराठ्यांवरती लाठीचार्ज करणार आहेत का? मराठ्यांना हाकलून देण्याचं षडयंत्र रचत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगते, दादा जोपर्यंत आझाद मैदान सोडा म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही हे क्षण 1 इंचही जागा हलणार नाही. जर याने आमच्यावर दबाव आणला, याने आम्हाला काही जरी केलं तर आम्ही एवढी तयारी ठेवलेली आहे. यांना आम्हाला काय शिक्षा द्यायची, त्या जेल सुद्धा जाण्याची आम्ही महिलांनी या ठिकाणी तयारी ठेवली. राजू देखील कुठून आलेले आहेत, काय आता जे कोर्टाने सांगितलेलं आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे? पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सर्व युवक आलेलो आहोत. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाहीत. नियमाचं आम्ही पालन करतोय. आमच्यावर खोटे आरोप केले जातात की गाड्या लावल्या जातात, आमचं अन्नपाणी बंद केलं जातं. आमच्या लोकांनी भाकरी आणून आम्हाला खाऊ घातलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही मुंबई कधीही सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय द्यावा. तुम्हाला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्हाला न्याय द्यावा लागेल. आता ही शेवटची लढाई आणि आरपारची लढाई मराठा समाजाची असणार आहे. काय सांगाल, कुठून आले, काय? आम्ही लातूरून आलो. जी चुका झाल्या आमच्या सरकारच्या पहिल्या, त्या चुका इथं होऊ नये. आणि बार बार एकच सांगितलं जातं की मुंबई जाम झाली. मुंबई जाम नाही. ही कीर्तन भजनाचा कार्यक्रम नाही, ही आंदोलनचा कार्यक्रम. शांत रीतीनं जिथं कचरा झाला, जिथं काही झालं तिथं आम्ही उचलून टाकलं. 6 दिवस झालं माणूस, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं उपाशी आहे. आणि ह्या उपाशीचं जर सरकार काय 3 वाजता मतदान खाली करणार की नाही करणार? आम्ही खाली करणार, पण आम्हाला आरक्षण दिलं तर. नाही तर आम्ही खाली करायचा काही संबंधच नाही. आम्ही आंदोलन करणार आणि विशेष आमच्या गावाहून आणून मुंबईला खाण्यापुरतं देऊ. आम्ही सरकारचं कुठलंही खाणार नाही. सरकार